नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन। बनावट टीआरपी रॅकेट मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त, 2 मराठी चॅनलच्या मालकांना अटक। महाआघाडी सरकार वटणीवर आणण्यासाठी रस्त्यावर उतरू, देवेंद्र फडणवीस। मांत्रिकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 8 महिन्यात रोखले 255 बालविवाह, राज्यात सोलापूर अव्वल। बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य, सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळाला चांगला दर। राज्यातील 2 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद, छगन भुजबळ। लाखोंच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद, अक्कलकोट पोलिसांची कामगिरी। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 35 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण। जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे 3,53,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त, वळसंग येथील घटना। सोलापूर जिल्ह्यातील तुरळक भागात ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चिट। महाराष्ट्र आर्थिक संकटात, बेरोजगारी दर वाढला। एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार, खासदार संभाजीराजे। आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन, संभाजी ब्रिगेड। कोरोना विषयक जनजागृती मोहिमेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। अमेरिकेतील उद्योजकांनी भारताकडे आपले पुढचे गुंतवणूक केंद्र म्हणून बघावे, पियुष गोयल। सांगोल्यातील जवानांचा भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना कोरोनाने मृत्यू। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 237 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 27,177। अन्यथा ऐन दिवाळीत कामगारांना कामबंद आंदोलन करावं लागेल, अशोक जानराव यांचा पालिकेला इशारा। सोलापूर शहरात नवीन 77 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 8,862। सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क, आरोग्यमंत्री राजेश टोपे। दसऱ्यापूर्वी शहराला सुरळीत पाणी पुरवठा करावा, आमदार विजयकुमार देशमुख। महिलांनी ईमेलद्वारेही जर तक्रारी केल्या तर त्याबाबत तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करावा, डॉक्टर नीलम गोरे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।